मित्रांनो नमस्कार. आपण पाहतात पुणे PCMC न्यूज 24 लाईव्ह. आज आपण आलेलो आहोत नेरे दत्तवाडी येथील हिंजवडी हिल्स फेज 2 सहकारी गृहरचना संस्था. याचं कारण असं आहे की या ठिकाणी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये 3 पॅनल आणि काही अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर आज आपण असेच एका पॅनल चेंज मेकर्स या पॅनलशी आपण बातचीत करणार आहोत. सोसायटीबद्दल समस्या, सोसायटीबद्दल पुढील योजना या आपण जाणून घेणार आहोत. तर आपण भेटूया चेंज मेकर्स पॅनलचे पॅनल प्रमुख श्री सुरेश आर्यनजी यांच्याशी आपण बातचीत करूया. त्यांचे विचार विमर्श करून सोसायटीबद्दल अधिक माहिती घेऊया. सुरेश जी नमस्कार. नमस्कार। मैं हरीश शर्मा, पुणे PCMC न्यूज 24 लाइव। तो आप जो चेंज मेकर्स पैनल से चुनाव लड़ रहे हैं, हाँ। तो ये चुनाव आपने पैनल बनाया, इसकी खास वजह है, खास रीजन क्या है? इसकी खास वजह सर चेंज मेकर पैनल बनाने की वजह थी कि सोसाइटी में पिछले 2.5-3 साल से बहुत सारी प्रॉब्लम्स थी जिनके लिए हमने आवाज़ उठाई और लोग सुनते नहीं, जो भी मैनेजिंग कमेटी रही वो सुनते नहीं थे। ठीक है, इसमें प्रॉब्लम जैसे आप देखोगे कि फाइनेंशियल मिसमैनेजमेंट का बहुत ज़्यादा प्रॉब्लम था और ट्रांसपेरेंसी नहीं थी, डॉक्यूमेंट मांगने पर भी नहीं दिए जाते थे। और अभी रिसेंटली जो है पानी की प्रॉब्लम आ गई है और हमारे पास जो है सिक्योरिटी का प्रॉब्लम है और बहुत सारे और भी प्रॉब्लम ऐसे हैं जो इंटरटेन नहीं किए जाते थे मैनेजिंग कमेटी की ओर से। हमेशा ही बोला जाता था कि आप सीधा रजिस्ट्रार को कॉल करो या रजिस्ट्रार के पास कंप्लेंट करो। तो हमने रजिस्ट्रार के पास कंप्लेंट करी, तो उसके बाद फिर हमें थोड़ा सा डॉक्यूमेंट मिलने स्टार्ट हुए और उसके बाद फिर इनका जो फाइनेंशियल मिसमैनेजमेंट या इनका कमेटी का कोरम नहीं था पहले का, तो उस वजह से फिर हमने इनको ऊपर लीगल प्रोसीडिंग स्टार्ट करी थी, जिस वजह से कमेटी वगैरह भी डिसॉल्व हुई है और अभी जो है इलेक्शन लगने। तर सुरेश आर्यनजी यांचं म्हणणं असं आहे की वेळेच्या आधी कमिटी बरखास्त झाली, मागील कमिटी बरखास्त झाली, त्यामुळे कार्यकाल पूर्ण करण्याआधी निवडणुका लागलेल्या आहेत. आणि सुरेश जी मुझे ये बताइए कि अभी आपकी सोसाइटी में प्रमुख 3 समस्याएं कौन सी है? एट प्रेजेंट जो है हमारे यहाँ पे एक तो पानी की प्रॉब्लम है और मेन सिक्योरिटी की प्रॉब्लम है और तीसरा जो है तीसरा हाउस कीपिंग भी है। ठीक है, ये मेन प्रॉब्लम है, बाकी और कुछ है नहीं ऐसा, लेकिन ये मेन प्रॉब्लम यही बहुत ज़्यादा है जैसे ॲट प्रेझेंट। तर मित्रांनो, सोसायटीमध्ये ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आपण समजतो, पाणी, सुरक्षा आणि स्वच्छता, याच्यावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर आपण सोसायटीचे जे पॅनलमधून जे निवडणूक लढवत आहेत त्या उमेदवारांशी आपण थोडी बातचीत करूया, त्यांचे विचार जाणून घेऊया, त्यांची पुढील योजना काय आहेत ते आपण जाणून घेऊया. तर आपण भेटूया श्री नारायण वाडेकरजी. सर, आपण सोसायटीमध्ये रहिवासी आहात, इथे ओनर आहात. किती वर्षापासून आपण इथे राहतात आणि सोसायटीमध्ये आपण अनेक समस्या पाहिल्या असेल किंवा नसेल, तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. मी सोसायटीमध्ये जेव्हापासून बिल्डरने सोसायटी फॉर्म केली आहे तेव्हापासून आम्ही ओरिजिनल ओनर आहेत या सोसायटीचे 2017 पासून. तर बिल्डरने जेव्हा हँडओव्हर केली होती तेव्हा बरेच समस्या होत्या इकडे. तर आमचं जेव्हा कमिटी होती, जितेंद्र होतो, मी होतो, संदीप सिंग वगैरे, आम्ही ज्या कमिटीमध्ये होतो, आम्ही बरीच कामं केली. म्हणजे जे बिल्डरने ते कामं केली नव्हती ती कामं, ते प्रश्न आम्ही सोडवायचा प्रयत्न केला होता आणि लोक इकडची भरपूर खुश होती आणि ते समाधानी होते आमच्या कामावरती. पण मला आता असं म्हणायचं आहे की सध्या जी निवडणूक लागली आहे त्याबद्दल आपल्या पुढील योजना काय? आपण निवडणूक लढवत आहात आणि आपल्या काही योजना असतील नागरिकांसाठी, रहिवाशांसाठी, आमच्या नागरिकांसाठी, तुमच्या सोसायटीतल्या नागरिकांसाठी तुम्ही अशा कोणत्या योजना आणलेल्या आहात की जे नागरिकांच्या उपयोगी आणि महत्त्वपूर्ण अशा आहेत? नागरिकांसाठी जर विचारायचं म्हटलं तर इकडे पाण्याची जी समस्या आहे, तर शॉर्ट टर्ममध्ये जे पाण्याची समस्या इकडे आपले इकडे कमिटी मेंबर्स लोक आपण सगळे मिळून ते रिझॉल्व तर करणारच आहेत. आपल्याकडे एक लॉंग टर्म सोल्युशन पण याच्यावरती आपण विचार केलेला आहे. जसं हायकोर्टाने तुम्हाला माहिती असेल एक समिती स्थापन केलेली आहे या PCMC आणि PMC एरियामध्ये पाण्याची समस्या कशी सोडवता येईल याच्यावरती. तर त्या समितीमध्ये आपल्या सोसायटीचा पाठपुरावा करून ते पाणी आपण शासनामार्फत कसं या सोसायटीमध्ये आणू शकतो हे आपण आपली कमिटी एकदा स्थापन झाली की आपण हे सगळे आपल्या कमिटीमार्फत आपण करणार आहेत. तरी एक समस्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हे होते नारायण वाडेकर जी. तो इन्होंने अभी बताया कि हम पानी की समस्या, जो जटिल समस्या फिलहाल हम झेल रहे हैं, रहिवासी यहाँ के पानी की समस्याओं से जूझ रहे हैं, उस पर हम कोई हल निकालेंगे और उसका उन्हें बहुत बड़ा एक्सपिरियन्स भी है. तुम्हाला या क्षेत्रात काय अनुभव पण आहे तुमच्या, म्हणजे पर्सनल लाईफमध्ये तुम्ही जे उद्योग क्षेत्रात आहात त्यात तुम्हाला काय अनुभव या ठिकाणी उपयोगी पडू शकतो का? मी तसं बघायला गेलं तर मी टॅक्स आणि लिगल प्रोफेशनमध्ये आहे
मी मुंबईच्या सोसायटीमध्ये तिकडे कमिटी मेंबर आहे. सोसायटी कशी चालते, कशी ते बायलॉज कसे फॉलो होतात, कसे मिनिट्स लिहिले जातात, कसे लोकांचे प्रश्न ऐकले जातात आणि ते कसे सोडवले जातात. तर हा सगळा अनुभव माझ्याकडे आहे. तो अनुभव माझा जो अनुभव आहे तो या सोसायटीमध्ये या कमिटीला माझा उपयोग होणार आहे त्याच्यासाठी. तर नारायण वाडेकरजी यांनी सांगितलं की सोसायटीसाठी ते वेळ देऊन सोसायटीच्या समस्या सोडवण्यात ते अग्रेसर असणार आहेत. आता आपण भेटूया श्री प्रशांत गौतमजी. हे माईक या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. हे पूर्ण माईक चिन्हावरच निवडणूक चैनल है। तो आप मुझे ये बताइए कि सोसाइटी में जो सुरक्षा व्यवस्था है इस पर आप कुछ बताइए। अभी जो सोसाइटी की सुरक्षा व्यवस्था है बहुत ही जर्जर है। सिक्योरिटी गार्ड्स हैं नहीं। हमने पहले भी पिछली कमेटी, अभी जो बर्खास्त हुई उससे पहले जो कमेटी थी उसमें हमने एजीएम एक रेजोल्यूशन भी पास किया था, 2 बाउंसर हम रखेंगे और कम से कम 14 गार्ड और एक सुपरवाइजर रखेंगे। बट इलेक्शन के कारण उस कमेटी ने कोई भी काम नहीं किया क्योंकि वो कर नहीं सकते। हम मेन मुद्दे पर आते हैं, आप क्या करने वाले हो आगे? हम क्या करने वाले हैं, सोसाइटी में सुरक्षा बहुत ज़रूरी है। हमारी पहली प्राथमिकता है हर एक बिल्डिंग के लिए एक गार्ड नियुक्त करना, एक दिन में एक रात में। उसके अभी इस समय कितने गार्ड है, सिक्योरिटी कितने हैं, बिल्डिंग कितनी है आपकी सोसाइटी में और सिक्योरिटी गार्ड कितने हैं, सुपरवाइजर कितने हैं? हमारे पास 16 बिल्डिंग है, 3 गार्ड हैं, 1 सुपरवाइजर है। और फिलहाल में हमारा प्लान है 2 बाउंसर रखने का, एक दिन में एक रात में, क्योंकि सोसाइटी के अंदर बहुत सारे अराजक तत्व हैं, बहुत सारे मारपीट की घटनाएं, गाली गलौज की घटनाएं, लोगों के साथ इस तरीके का व्यवहार हो रहा है, अभद्र व्यवहार हो रहा है, भाषा के भेद पे जो विवाद हो रहा है, उन सब चीज़ों को ख़त्म करना है हमें। ये एक सोसाइटी नहीं है, एक टाउनशिप है। यहाँ हर प्रांत के लोग रहते हैं, सबके साथ हमें मिलजुल के रहना है। उसके अलावा हमें सीसीटीवी से निगरानी भी बढ़ानी है, सीसीटीवी भी बढ़ाने हैं। तर मित्रांनो, हे होते प्रशांत गौतम यांनी सांगितलं की सिक्युरिटी आणि सुरक्षा हे सोसायटीसाठी खूप महत्वाचे आहे, कारण खूप मोठा एरिया आहे, 16 बिल्डिंग आहेत, 100 एकरमध्ये ही सोसायटी आहे, त्या 2 फेज आहेत आणि एका फेजमध्ये जरी आपण एरिया पाहिलं तर मोठा आहे आणि त्या दृष्टीने सुरक्षा कमी पडत आहे, सुरक्षा रक्षक कमी आहेत, सुपरवायझर कमी आहेत. तर त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही नक्की सुरक्षा वाढवणार आणि सुरक्षेसाठी आम्ही महत्वाचे पाऊल उचलणार. यापुढे आपण भेटूया सागर जालिंदर शितोळेजी. हे पण पॅनल मधून माईक या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर जालिंदरजी नमस्कार. आपण आपला परिचय द्यावा आणि नमस्कार, मी जालिंदर किसन शितोळे. मी कासरसाई गावचाच रहिवासी आणि गेल्या ह्या सोसायटीमध्ये ज्यावेळेस कंस्ट्रक्शन चालू आहे त्यावेळेपासून मी या ठिकाणी मेंटेनन्सचं काम पाहतो. सुरुवातीला मी व्हिजिलन्स डिपार्टमेंटमध्ये होतो, त्याच्यानंतर मग मेंटेनन्समध्ये आलेलो. आता चालू परिस्थितीमध्ये पाहायचं झालं तर पाण्याची समस्या आपल्याकडे खूप मोठी आणि स्थानिक पातळीवरती तेवढं कुणाचंही या ठिकाणी एक पकड म्हणता येईल अशी नाही आहे. तर मी सुरुवातीला माझ्याकडनं मी सांगू इच्छितो की आपल्याला पाण्यावरती मी सर्वप्रथम काम करणार आहे. त्यानंतर ज्या पूर्वीपासून जे आम्ही ज्या लाईन वाटे जे आपल्याकडे जे पाणी येतं त्यासाठीच आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे. त्यानंतर ग्रामपंचायत मार्फत महाराष्ट्र गव्हर्नमेंट मार्फत जे आपल्याला नळजल योजना आलेली आहे त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. नळजल योजनेचं पाणी आपल्याला ऑलरेडी सँक्शन झालेलं आहे, त्याच्यासाठी आपल्याला बिल्डरने जागा पण दिलेली, त्याच्यावरती आपल्याला समोर काम करायचं आहे. धन्यवाद. तर हे होते जालिंदर शितोळेजी. यांनी सोसायटी फाउंडर पासून ते इथे आहेत, त्यांना इकडचे खाच खळगे संपूर्ण माहिती आहे, त्यामुळे ते सोसायटीसाठी प्रयत्न करणार, चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार. पाण्याचा प्रश्न असो, सिक्युरिटीचा प्रश्न असो. आता आपण भेटणार आहोत सोसायटीचे जितेंद्र कारिया यांशी. हे पण चेंज मेकर्स पॅनल कडून माईक या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. तर जितेंद्र जी नमस्कार. नमस्कार। मुझे ये बताइए कि आप अगर चुन के आते हो तो आर्थिक पारदर्शिता में आप क्या करोगे? आर्थिक पारदर्शिता हमारे रहवासियों की कैसे रखोगे और उसका व्यवहार कैसे बनाए रखोगे, इसके बारे में थोड़ी जानकारी दीजिए। सबसे पहले ये मैं बताता हूँ कि मेरा नाम जितेंद्र है और मैं इस सोसाइटी में ऑलरेडी सेक्रेटरी रह चुका हूँ 2019 से 2023 अप्रैल तक। कोविड होने के बावजूद भी हमने सोसाइटी बहुत अच्छे से मैनेज करी। कम से कम 1500 फ्लैट होने के बाद हमारे यहाँ पे सबसे कम कोविड पेशेंट्स आए और जो भी कोविड पेशेंट आए हमने उनको बहुत अच्छे से ट्रीट करा, उनको एक घर पे सारी सुविधाएं प्रोवाइड करी और उसी के कारण ये था कि सब लोग बहुत खुश थे हमारे यहाँ। मुझे ये पूछना है कि आप आर्थिक व्यवहार मतलब सोसाइटी पे चुन के आने के बाद आप आर्थिक पारदर्शिता कैसे रख पाओगे, उसका कोई नियोजन आपने किया है? यस, वो हमारे दर्शकों को, हमारे रहवासियों को हम बता सकते हो? जो भी वेंडर अपॉइंट करेंगे उसके लिए प्रॉपर 3-3 कोटेशन लेंगे और सबको कोटेशन लाने के लिए इनवाइट करेंगे। उसको 3 कोटेशन फाइनल करके एजीएम में लेकर जाएंगे, उसमें एजीएम में अप्रूव कराने के बाद ही वो काम होगा। उसके अलावा कोई भी डॉक्यूमेंट्स जैसे होता है किसी निवासी को चाहिए यहाँ पे कोई भी डॉक्यूमेंट, तो उसके लिए भी हम एक व्यवस्था करेंगे कि
हर वीक में 2 घंटे के लिए एक विंडो ओपन रहेगी, जिसमें कोई भी रेसिडेंट आकर के डॉक्यूमेंट चेक कर सकता है। अगर उसको कुछ लगता है तो वो हमको बता सकता है। उसको प्रिंट आउट चाहिए तो एज पर बाय लॉस वो 14 दिन के अंदर हमसे उस प्रिंट आउट को भी ले सकता है। तो हमारे पास बिल्कुल ओपन रहेगा, कोई भी चीज हिडन नहीं रहेगी यहाँ पे। तर मित्रांनो, यांनी सांगितलं की आमचा पारदर्शक व्यवहार असणार आहे. आर्थिक असो किंवा कुठलाही मीटिंग असो, काही असो, ते ओपनली ठेवणार आहे. सर्वांसाठी ओपन असणार आहे. कोणीही रहिवासी येऊन तिथं त्याची माहिती घेऊ शकतो, त्यांना ज्या विचारू शकतो, त्यांच्याकडून काय पाहिजे ते मागू शकतो. तर आता आपण काही महिला उमेदवार आहेत, त्या महिला उमेदवारापैकी मिसेस पिंकी कुमारी यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. महिला सुद्धा निवडणूक लढवत आहेत माइक या चिन्हावर. तर पिंकी जी नमस्ते. नमस्ते। मैं आपसे ये पूछना चाहता हूँ, तो आप महिलाओं के और ज्येष्ठ नागरिक और बच्चों के लिए कुछ ऐसी योजना रखे हो जो सोसाइटी में हाँ, आप करना हमारे चाहते ये हो? प्लानिंग है कि कुछ कुछ बिल्डिंगों में केवल सीढ़ी है, वहाँ स्लाइड टाइप का कुछ नहीं है। 3-4 सीढ़ियाँ उतरना किसी कई बुजुर्गों के लिए बहुत मुश्किल हो जाता है, और खास करके बच्चों को जो साइकिल लेके जाते हैं, छोटे बच्चों को, उनके लिए बहुत प्रॉब्लम हो जाती है। तो उनके लिए हम एक स्लाइड टाइप का बनाएंगे हर लिफ्ट के सामने, ताकि वो निकल सके इजिली, क्योंकि छोटे बच्चों को लेकर के गोदी में और साइकिल उतारने में बहुत मुश्किल हो जाती है। और कभी किसी के इंसिडेंट हो गए और व्हील चेयर पे ले जाना पड़ा किसी को, तो वो तो बहुत ही ज्यादा मुश्किल हो सकता है। जैसे हमारी कुछ बिल्डिंगों में है A15 है, वैसे हमारा C2 है, D1 है, D6 है, और भी कुछ बिल्डिंग है इस तरह से। तर यांनी सांगितलं की महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्लाइड, म्हणजे त्यांना चालणे उतरणे अवघड होऊ नये, काही पेशंट असतील तर त्यांना अवघड जाऊ नये, यासाठी ते योजना करतील. महिलांसाठी स्वच्छता यावरती पण ते भर देणार आहेत. आता आपण भेटणार आहोत रिजवान होदा, हे पण आपल्या पॅनल कडून निवडणूक लढवत आहेत. यांचं चिन्ह माईक आहे. आइए रिजवान जी, नमस्ते। नमस्ते। आप अपने कुछ विचार बताइए सोसाइटी के बिल्कुल। लिए, जो आप सोचे हो आगे करने के लिए। तो जैसा कि आपने देखा या सुना कि हमारे ऑलरेडी जो प्रॉब्लम्स है हमने डिस्कस किया, फाइनेंशियल ट्रांसपेरेंसी, सिक्योरिटी, हाउसकीपिंग और बिल्डिंग इन्हांसमेंट का। तो हमने ऑलरेडी अपना जो मैनिफेस्टो है रिलीज़ कर दिया है। उसमें से मैं एक पॉइंट डिस्कस करना चाहूँगा, वो है हमारा जो टिकट रेजोल्यूशन और कम्युनिकेशंस होती है। अभी के दौर में अगर आप किसी को कॉल करते हैं तो फ़ोन लगेगा नहीं, फ़ोन रिसीव नहीं होगा। नहीं सर, हम आगे की योजना आपसे हाँ, जानना चाहते हैं। वही बता रहा हूँ मैं। यही जो डिफ़िकल्टी है इसी को हम रिज़ॉल्व करेंगे। फ़ोन नहीं लगेगी, और टिकट अगर आप रेज़ करते हैं तो टिकट महीनों तक, सालों तक नहीं क्लोज़ होती है। तो ये मेरा उस योजना को आप आगे बरकरार रखेंगे Yes, और इसी को हम इस्टेब्लिश करेंगे कि अगर कोई कॉल करता है तो उसको प्रॉपर्ली रिस्पांस दिया जाए। कोई टिकट रेज करता है तो प्रॉपर टैट के हिसाब से उसको रिजॉल्व किया जाए। तो ये हमारा वो जो प्रॉब्लम है उसी को हम रिजॉल्व करने के लिए ये पॉइंट पे हम काम करेंगे। तर हे होते रिजवान होदा, हे आपल्या पॅनल मधूनच निवडणूक लढवत आहेत. यांचं असं म्हणणं आहे की सध्या जे कमिटी होती ते योजना जी आहे, एक ॲप आहे, त्या ॲपमधून तुम्ही काय समस्या असेल तर ते त्याच्यामध्ये टाकून तुम्ही ते तिकीट रेस करू शकता. त्याच्यानंतर सोसायटी कमिटीकडून ते ॲप उघडून त्याच्यावरती कार्य केलं जातं, त्यांची समस्या निराकरण केली जाते. तर ती जी योजना आहे ती सध्या बारगळली आहे. ती योजना नीट चालत नाहीये, त्याच्यावर कार्य प्रकाशितपणे त्याचं कार्य होत नाहीये. त्या योजनेला हे पुढे नेणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपण भेटूया अल्केश भोई, हे सोसायटीनं लढवत आहेत, माईक या चिन्हाने निवडणूक लढवत आहेत. तर अल्केशजी नमस्कार. नमस्कार, मी अल्केश भोई. आपण सोसायटीसाठी काम करण्यासाठी काय विचार केला असेल, थोडंसं त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. सोसायटीसाठी विचार आपलं खूप काही करण्यासारखं आहे. जसं पार्किंग सुविधा सुधारवणे, आणि त्यामध्ये आपली सोलर लावणे, CCTV ठीक करणे. कारण आज तुम्ही बघितलं तर तुम्ही कमीत कमी आमच्या इथले 24 ते 25 CCTV बंद आहे असे मला ऐकण्यात आलेलं आहे. परंतु काही अशा घटना घडतात, त्या घटना त्या CCTV मध्ये कैद केल्या जात नाही. फ्युचरमध्ये असं काही व्हायला नको, आणि फ्युचर ह्या सोसायटीचं चांगल्या प्रकारे ब्राईट व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. तर अल्केश भोईने सांगितलं की सध्या सोसायटीमध्ये जे कॅमेरे आहेत, CCTV कॅमेरे आहेत, ती यंत्रणा जी आहे ती व्यवस्थित कार्यरत नाही. तर काही ठिकाणी कॅमेरे आहेत तर ते बंद आहेत, काही ठिकाणी कॅमेरे नाही आहेत, काही ठिकाणी कॅमेरे तर चालू नाही आहे, काही ठिकाणी कॅमेरे बंद आहेत. तर याबाबत ती यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित करून त्याच्यावर कार्य करणार असल्याचे अल्केश भोई यांनी सांगितलं. स्लोगन बोलायचं मला. बोला. ॲक्च्युली आमची सोसायटी तुम्ही बघितली असेल इतकी सुंदर जागेवरती आणि चांगल्या प्रकारे. ते माझं एक स्लोगन असं म्हणतं कि भले ही हमारे फ्लैट की साइज कम है लेकिन हमारे एरिया में दम है. क्या बात है साहब, उन्होंने बहुत अच्छा स्लोगन किया है सोसाइटी के लिए. तो अभी हम पैनल प्रमुख श्री सुरेश आर्यन जी से बात करेंगे. सुरेश जी आइए.
आपने हमारे चैनल के लिए समय दिया और आपका ये जो पैनल है ये माइक इस चिन्ह से शायद निवडणूक लड़ रहा है, माइक तो आपका चिन्ह क्या है और आप लास्ट में कुछ बात आपको बतानी है तो आप बता सकते हैं। ये ओपन माइक आपके हाथ में दे रहा हूँ। ओपन माइक है, माइक हमारा चिन्ह है इलेक्शन में, और इसमें एक आवाज़ है, दमदार आवाज़ है और किसी से दबने वाली नहीं है। और हाँ, टाइम लगेगा चीज़ों को होने के लिए, और बुलंद आवाज़ है एक तरह। धन्यवाद। तर मित्रांनो, आपण भेटलो चेंज मेकर्स पॅनलची, त्यांच्याशी बातचीत केली सोसायटीबद्दल, सोसायटीच्या सुरक्षेबद्दल, स्वच्छतेबद्दल, इतर सगळ्या प्रश्नावर आपण मुद्द्यांवरती चर्चा केली आहे। असंच आपण आता एका दुसऱ्या पॅनललाही भेटणार आहोत। तर आपण धन्यवाद सर्वांचे, मनापासून आपले स्वागत, सर्वांचे पुणे PCMC वर स्वागत आहे। धन्यवाद।